अरे ये पका दिस उजडून गेलाय, लवकर हात चालव, निघायचंय आपल्याला. हा झालं, एवढंच बाचका राहिलं होतं. अरे ते गाडीवाला दादा कवाच येऊन थांबलेत आणि ती लाली कुठं गाडली आता. वरडती कायला, हागायचं डबडा आणत होती. खायचं न हागायचं. बस गाडीत. राजा साध्य हो यात. दाद्या, आपण कुठे जाणार आहे र? झालं का तुझे प्रश्न चालू आहे? बस की जरा. अरे सांग की जरा, तुला काय होतं? वातावरण किती भारी आहे बघ. हे पूर्वेचा सूर्याला घेऊन दिसाला, पाखरांची चिवचिव गोडवाटी हा कानाला. कुणी शेळ्या मेंढ्या घेऊन गा चालला वाटला, देवा चालला वाटला. हे न्यारी देवा दुनिया तुझी अशी कशी हायर, अशी कशी हायर. प्रत्येकाला इथं झाली जगण्याची घायर, जगण्याची घायर. हे पान फुलं सारी झाड वाढवलीस तान मान, शिकव जरा माणसाला वागायला गोड गोड. मातीच्या या माणसाला अहंकार दाटला, अहंकार दाटला. हे जिच्यापणे कुणी नाही मेल्यावर काय र, छपरावर घास त्याचा कावळा तू काय र. तरी तुझा उदो उदो कुणाला तू भेटला, कुणाला तू भेटला. वय अजून किती लांब हाय विचारा तरी एखाद्याच. वय वय विचारतो. ओ पाहुणं, ओ पारगाव पारगाव. इथून सरळ जावं, पुढे एक पाटी लागेल, तिथून राईट घ्यायचंय उजव्या साईडला. हा चला. राजा हो. दादा त्या तिथं साईडला गाडी दाबा. हा घ्या. हा बरोबर घ्या बाजूला. ओ थांब रे थांब. ओ अरे पुष्पे, सामान खाली करून घ्या, तर मी येतो सरपंचाची परवानगी घेऊन. काय हे बघा, तू बी मदत कर. लाले तू पण बघ काय लागताय नाही, आणि गाडीवाल्यासनी जाऊ दे. हा पोरांनो, तुम्ही बसा झाडाखाली, मी आले पाणी घेऊन. चले लाले. हा चल. आद्या त्या टायमाला पावसाळा लांबतोय वाटतं. अहो पाहुणं, हा बोला ना. इथं सरपंचाची गरकुड आहे हो. अरे हे काय मोरण जा डाव्या बाजूला वळला, मोठा बागला दिसला ना तेच घर. बरोबर. सरपंच साहेब, ओ सरपंच साहेब, कुणी आहे का घरात? कोण आहे? सरपंच साहेब आहे का घरात? थांबा जरा. हो, कोणीतरी आले बाहेर. कोण आहे?
राम राम सरपंच साहेब. म्या किसन्या लाव्हार गावात पोटापाण्यासाठी पाल ठोकायचा होता, म्हणला आपली परवानगी विचारावी. बर, त्या रस्त्याच्या पलीकडं मोकळी जागा आहे, त्या तिथं जाऊन लाव. लय उपकार झालं साहेब, लय उपकार झालं. आणखी एक विचारायचं होतं. काय आता? वराचं 10वीचं वरीस आहे, त्याला शाळेत बसवायचं होतं. हा, वर्ग लय हुशार आहे, एवढे एक उपकार करा मग. बरं बरं, जा आणि तिथं जाऊन सांग मला आबानी पाठवले म्हणून. बर बर, येतच आहे. ए पोराओ, आई कुठे गेली तुमची? अरे बा, आई पाणी आणाय गेली. आले आले. ते बघ आली. अगं काय योगायोग म्हणायचा, हा माळ बी सरपंचाचाच आहे की. असं व्हय? म्या काय म्हणतो, चला पटापट कामाला लागा. भाता लावून घ्या, म्हणजे लक्ष्मी यायला चालू होईल. आय, ही लक्ष्मी कोण ग? अगं पैशालाच लक्ष्मी म्हणतात. सपना. चला उरका पटकन, भाता लावून घ्या. चला. होय र बा, माझ्या शाळेचं काय झालं रे? बोललोय र मी, तू इळं खुरपं विकून ये, तेवढंच 2 पैसे हाताशी राहतील. होय. आणि त्यावर आम्ही पाल ठोकून घेतो. नवा नवा इळा घ्या, खुरपी घ्या. ओ ताई, खुरपं घ्यायचं का? इळा घ्या, खुरपी घ्या. इळं खुरपी कोणाला घ्यायचं का? लवकर. शाळेचे कागद. मग किती वेळ? शाळेचे कागदपत्र आणत होतो. घेतलंच ना समधी. होय. हा मग चल. बा, हा. मला घ्या त्या रे मला. अरे मी आहे ना, मी बोललोय सरपंचाशी, काळजी नको करू बघ. पक्या, मन लावून अभ्यास कर. बाबासाहेब लय कष्ट करून शिकले बघ. तो आपण तसंच कष्ट कर. आपल्या या अंधाराच्या जगण्यात तुलाच प्रकाश पाडायचा आहे. अरे पका, काय सारखं झेंडा बघतोय, चल की लवकर. मावशी, हेडमास्तरांचा ऑफिस कुठं आहे? ह्या काय इकडं? या या. बसा ना, बसा. माझ्या पोराला शाळेत ऍडमिशन घ्यायचं होतं. काय रे, नाव काय तुझं? परकस किसन वाघमारे. या आधी कोणत्या शाळेत होतास आणि तिथून का आलास? आमचं हातावर पोट आहे साहेब. पैशाच्या मागं रस्ता सापडून त्या गावी जातो आम्ही. लोहार काम करून पोट भरतो. मागचं वरीच बाभुळवाडीला काढलं आणि 9वी मध्ये त्याचा पहिला नंबर अरे आला. वा. मी आता ठरवलं त्याला लय लय शिकवायचं, लय मोठा साहेब करायचं. लोखंडाला आकार देता देता घराला आणि पोराला आकार द्यायचा राहून जातो साहेब. अरे पोरा, ते कागदपत्र दाखव. मार्कशीट बघून मी असे ठरवलंय की. काय काय राहिला का साहेब? अहो तसं नाही, पोराचे चांगले मार्क्स आहेत
आणि बरं का प्रकाश, तू पण नावाप्रमाणेच प्रकाशमान हो, हीच माझी तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा. होय सर. चला तुम्हाला वर्ग दाखवतो. होय होय. बरं दादा, या तुम्ही. लय उपकार झाला साहेब. हो काय येतो नाही. मी. गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षणाचा शोध सर हायजॅक न्यूटन यांनी लावला. पुढे लावला सर हायजॅक न्यूटन यांनी लावला. हे तुम्हाला माहितच आहे. बसा बसा काय. नमस्कार. बरं का सर, हा प्रकाश आपल्या शाळेत नवीन ॲडमिशन आहे. 10वीला बसू द्या त्याला. ओके सर. मी मुलाची प्रगती ओके, बघितलेली सर. आहे. त्याच्याकडे जरा विशेष लक्ष द्या. बरं. त्याच्या मार्कशीटवर चांगले हो, सर. मार्क्स आहेत. नक्की. ओके चालेल, चला सर. येऊ मी सर. हो सर. जा बस. अरे इकडे तुझी ओळख करून दे ना साऱ्यांना. माझं नाव प्रकाश किसन वाघमारे. मी मागच्या वर्षी बाबुळगाव जिल्हा परिषद शाळेत शिकत होतो आणि त्या शाळेमध्ये माझा पहिला नंबर आला होता. याही वर्षी मी तसाच प्रयत्न करेन. हा छान. अरे गावचं नाव नाही सांगितलंस. दरवर्षी आम्ही गाव बदलत असतो. माया बापांचा लवार कामाचा व्यवसाय असल्यामुळं आम्ही गावोगावी फिरून पोट भरत असतो. त्यामुळं आमचं गाव आहे असं आजपर्यंत मला बी कळलेलं नाही, म्हणून मला नाही सांगता यायचं. ठीक आहे ठीक आहे, जा बस. बघा मुलांनो, तुम्हाला एवढं शिकायला मिळतंय, सगळं काही मिळतंय, पण तुम्हाला शिकता येत नाही. ही मुलं ज्यांना अजून गावाचं नाव माहिती नाही ती आज टॉपला येतात. अशी मुलं नक्की प्रगती करतात. खरंच अशा मुलांसाठी तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. पका, ए पका, काय पका पका लावलंय, पुढं बोल की. कालवणाला तेल नाही, जरा तेल घेऊन ये. हे आहे, मी आलंय दमलोय बघ, जाईन पुन्हा. काय पुन्हा आणि मुंबई करायला लागलाय, परत अंधार पडल. जा घेऊन ये पटकन. त्या लाडीला पाठव ना. अरे दिसना व्हय, पोरगी अभ्यास करतीया. अगं आई अभ्यास नाही, चित्र काढतीय. जा घेऊन ये पटकन. दे पैसे. लाले कायच चित्र काढती ग. एक बांबू द्या ना. धर. हा तुला काय? 10चं गोड त्याला द्या. कितीचं? 10 रुपयाचं. हा देते. हा. अरे थांब ना, तुझं नाव काय रे? मी विसरले. प्रकाश वाघमारे. तुझी विज्ञानाची वही झाली का रे पूर्ण? नाही झाली, पण आज करीन पूर्ण. मला देशील का रे उद्या? हा देईन की. प्रतीक्षा, हा इकडे आले. प्रकाश किसन वाघमारे. जायला या दिव्याला बी आत्ताच निघायचं होतं बाई. गरीबाच्या पोरा, तुझा अंधार सोयरा.
कसा होता शाळेचा दिस बाबा? काय नाही रे बा, तेच दरवर्षी मी शाळा बदलतो, तेच या शाळेत बी बोललो. नाव गाव आणि ओळख करून दिली सगळ्यांना. मग पण बा, मी लय शिकणार बघ आणि एक स्वतःचं घर घेणार. हा घे घे. तुला असं गाण्याचं गाव घालताना मला नाही बघवत र. ते गाण्याचं गाव लोखंडाव नाही, माझ्या मनावर बसते असं मला वाटतंय बघ. खरं आहे र माझ्या पोरा. लाले चल बाय ये, आणि तुझ्या बापाला म्हणावं बाद झालं आता बाप लेकाचं प्रेम. चला घ्या घेऊन. आहे दादाला मोठा साहेब बनवणार वय, आणि मला काय बनवणार? मला तर तो शाळेत बी नाही टाकलं. अगं माय, तुला बी टाकू की शाळेत मोरल्या बारी. आदित्य मग तू. ए चला रे बाबा, चला. बा उठा, नाही तर आहे हानी. चला रे बाबा, 2 घास खाऊन घेऊ. रामकृष्ण हरी, पांडुरंगा, विठ्ठला. घे रे, आणि दे, हात धुवून घेऊ. हा देतो दम. लाली, ए पक्या, उठ रे बाबा. त्या जरा बाई चुलीसाठी सरपण घेऊन ये. तुम्ही बी उरकून घ्या पटकन, शाळेला जायचं असेल त्याला. शाळेला तेव्हा पाणी ठेवली का रायबाची शाळा? हा, माझ्या बाचं कशाला काढता? तुमच्या बानी तुम्हाला शाळेत घातलं असतं तर ह्यो राजमहाल माझ्या नशिबात असता का? पक्या, ए पक्या, ते आता ह्या पोराकडं. पक्या, ए पक्या, उठ. बघ मी स्वयंपाकच करणार नाही. बस तसाच उपाशी. मग आईला झोपून बी देत नाही सुखानी. हट, झोप मोड केली सगळी फार म्हातारी. दाद्या थांब, मी अभि येतो. चल लाले, ए लाले, अगं ऐका ना काही. ए लाले, लाले, ते संडासचं डबडं कुठं ठेवलं? मला नाही माहित, तू तुझं बघ. छायला पोर बी आईवच गेली. मी काय म्हणते, उद्या जाऊ बाजाराला. थोडं शेवटी भेटेल का? हा दादा देतो की. याला शेवटी द्यायला किती लागेल? 50 रुपये होतील. एवढं? अरे 30 रुपये घे की मारदा. दादा मेहनत हाय, कोळसाच 30 रुपयाचा जाणार बघ. हा निकडं तेवढं 20 रुपये तरी कमवू दे. घे, कमव कमव. हा ये घे. झाली? काय दार आहे, वापरून बघितल्याशिवाय कळणार नाही. दाद्या, ती माणसं तिथं काय करतात र? अगं तिथं देव आहे, पूजा करते ती. मग पूजा केल्यावर काय होतंय? पूजा केल्यावर देव खुश होतोय बघ. आणि मग काय होतंय? देव पाहिजे ते देतोय बघ. आणि ग बस आता, चल. मग काय होतंय वाले? पक्या, तुझा बा कुठं आहे? आसन कुठं तरी. दारू ढोसत. आहे बा आला, मी बाबर येते. वय
आली मोठी बापाच्या मयाची. पक्या तू र नाही ग आहे, लाली गेली ना, मी येतो तुझ्या संग. आणि ती पिशवी आण इकडे. आई काय झालं बाय? आई माझ्या पुरीच्या पायात काटा घुसला वय. लाले लाले, तुझ्या पायात चप्पल नाही आणि मी दारू प्यालो. लाले माफ कर मला लाले. लाले झाड आहे ना, वैरबा किती काटा आहे ना त्याला. तसंच आहे बघ तुझ्या पायाचं आयुष्य. जिवंत आहे पण काय बी उपयोग नाही. अरे भिकाऱ्या, 1.5-2 लाख. आली सर. अयो, ना आता होटून आणल्याशिवाय जमणारच नाही. आता कोण आहे रे तो मजनू? हे धंदे करायला येतं का शाळेत? पैसे द्या. हे समोर आहे असा. सांग. सर काल पाहिलं मी प्रकाशला, तोच तिच्या बेंचवर हा? काहीतरी खरडत होता. प्रकाश? हो सर. आती या ना. सर. तिकडे कुठे चालला? तिकडे या. काय झालं सर? हे धंदे करायला येतात शाळेत तुम्ही? हा? हा? मी तुला चांगला विद्यार्थी समजत होतो ना. मी काय केलं सर? हा? काय केलं? हा? काय केलं? हे 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 काय केलं? मी नाही काढलं सर. हे आई बाप राब राब राबतात तुझ्यासाठी आणि तू तू हे असले धंदे करतोस. मी तुला किती चांगला विद्यार्थी समजत होतो. चल त्या प्रतीक्षेची माफी माग. पण सर. तू पहिली तिची माफी माग. मागतोय का नाही माफी? सॉरी. चल बेंचवर जाऊन बसतात. पका, ए पका, काय झालं रे असं तोंड पाडून बसायला? सांग की. बर हे घमिले घे, तेवढं तिकडचे कपडे घे काढून. चल आवर पटकन. अगं प्रते, तुला सांगायचंच राहिलं होतं की काल ना संत्याने प्रकाशचं नाव तुझ्या बेंचवर लिहिताना मी बघितलेलं. मला विचारलं पण, काय रे संत्या काय करतोय? तो मला म्हणाला तुला काय करायचंय, तू गप घरी जा. काय? अगं त्यांनी लय मार खाल्लाय आणि तू मलाच सॉरी म्हणलाय. तुला एवढा बी विश्वास नाही होय? तुला वाटतंय तो तसा करेल? काय करू ग? म्हणू का त्याला सॉरी? बघ बाई तुझं तू, बिचाऱ्यानं तुझ्यामुळे इतका मार खाल्लाय. आहे देवाला मागितल्यावर देव खरंच आपल्याला काय बी देतो होय? होय ग माझे बाय, देवाला मनापासून मागितलं की तू समजत येतोय बघ. मग तो माळावरचा देव बी देत असतोय का? तिथं बी सकाळी लोक असतात. अगं माळावरचा काय आणि मंदिरातला काय, देव हा एकच असतो, फक्त नाव वेगळे. भाऊ माझं झालं का दळण? काय झालंय बाई तुझं?
किती झाले? 10 रुपये झाले फक्त. माझ्याकडं 8च रुपये आहेत. बरं ठीक आहे, दे तेवढंच. तू का 2 रुपये घ्यायची त्याची वाट बघत बसतो मी आता. काय लोक आहे बाबा. ए यार तुझी प्रयोगाची वेळ झाली का? नाही ना, तुझी. मरू दे, मी नाही जाणार. वेळ बी काय. मरू दे, मी ए, गप्पा कशाला मारताय? अरे गाडवानो, परीक्षा जवळ आली आहे ना. विद्या, काय चाललंय काय तुझं? उद्या येताना सगळ्यांनी प्रयोगाची वही घेऊन यायच्या. हो सर. कळलं? मूर्ख साले. प्रकाश, आता शाळा चेंज झाली, तसं आपल्याला आता आपल्या शाळेचा नवीन शेड घ्यावा लागेल ना. होय. उद्या येताना शाळेचा नवीन शेड घालून या. होय सर. चल येऊ. ओके. ये आयो, जेवाया वाढवा, लय भूक लागले. बा, ये आहे. बाला काय झालं? पक्का ऐक. काय रे बा, काय झालं तुझ्या काही डोळ्याला? नाही र, तुझा बा भिडी पेटवाय जाळावर वाक आणि तेवढ्यात लालीनं भाता वाढली, त्याचीच आज लागली. कुठे ती लाली? अरे त्यात तिची काय बी चूक नाही रे. होईन 2 दिवसात. बरं झोप तू खाली. ऐक, पाणी आणतो तुला. वा बापरे. अरे वा, छान विचारलेलास. ग्रेट्स. प्रकाश, मी सरांना भेटून येतो. तोपर्यंत तू एक काम कर. हो सर. जो कोणी मस्ती करेल ना त्या सगळ्यांची नावं फळ्यावर लिहायची. होय सर. हा, तोपर्यंत मी आलो सरांना भेटून. हा, ओके, मी आलोच. हा, गेला का? हे सिद्धिया, गेला टाकली आहे. गेला का सिद्धिया? हे सिद्धिया, अरे गप, आपली नाव लिहिन तो. का रे, फाटली का? नाही, टाकल्या कसं मारतो माहितीये ना. त्याला मारू दे, कसं मारायचंय ते. हा लई माच करतोय, त्याला सांगतो ना शाळा सुटल्यानंतर. संध्याबाई, अहो तुझं पण नाव लिहिलं. त्याला ना लय माज आलाय. शाळा सुटली का दाखवतो याला मी कोण येतं. मग याला आहे ना हाणायलाच लागेल बरं काय. ही सर आली सर. ज्यांची कोणाची नाव आहे त्यांनी पटकन उभं राहा. चला, जागेवर उभं राहा. चला, वेळ घालवायचा नाही. चल, उभं राहा. चल, चला. हा, हे 4 महारथी आहे काय? मस्ती आली. अरे वा. आणि तू या या इकडे इकडे. बेंचवरती प्रकाशने नाव नव्हतं लिहिलं, संत्यानेच लिहिलं होतं आणि हिने पाहिलंय. अच्छा अच्छा, या महारथीने लिहिलं काय? या पुढे या. सत्कार करायचा आहे तुमचा. बाळा, असं नाही राहायचं. हे बघ, बटन लावलं चांगलं दिसतं का नाही? चल, हात पुढे कर. मस्ती करायला पाहिजे. हो, मस्ती करायला पाहिजे. लागते की लागते की मस्ती करायला पाहिजे. सर, अहो मी काय केलंच Sorry नाही. बोल. तुला मी एकदा सांगितलंय सॉरी बोल. सॉरी. ऐकलं का रे? आवाज आला? सर बोललो की आता. मोठ्याने बोल. सर बोललो की. मोठ्याने बोल. सॉरी. चल चल, हात पुढे कर. हे धंदे करायला येतो का रे शाळेत? हे धंदे करायला येतो का रे शाळेत? लागते. बस जागा होता. प्रकाश, मला माफ कर. मला ह्या गोष्टीला खूप पश्चाताप होतोय रे. मी तुला एक गिफ्ट देणार आहे. हा माझा पेन.
तू खूप मोठा हो, खूप चांगला अभ्यास कर, घरच्यांचं नाव रोशन कर, एवढीच माझी इच्छा आहे. थँक्यू. जागेवर जाऊन बस. अगं ते पान निवदाला आणलंय, त्याच्याशी काय खेळत बसलीये लाली? आहे आजबाची पट्टी सोडणार ना? हा बाय, आज पट्टी काढली की आपलं काम चालू. मग आहे मला नवीन चप्पल आणशील? हो ग माझे बाई, या बाजारला तुला नक्की चप्पल घेऊ. अगं बाई, डॉक्टर आलं. लाली जा, पोत हातर जरा. हा. काय दादा, कसं वाटतंय आता? बरी का तब्येत? बरं वाटतंय आता? कावड्यात का पट्टी? डॉक्टर साहेब, थोडा वेळ थांबा. एवढं दिवस मी अंधारात काढलं, आता माझ्या पोराला पकाला डोळ्यासमोर बघायचं. कुठे गेलाय तो? दाद्या शाळेत गेलाय. मुलावरती खूप जीव वाटतं. बरं थांबतो 10 मिनिटं. बाळा, काय नाव तुझं? लाली. शाळेत वगैरे जातीस का नाही? नाही, पण पुढल्या वर्षी धाडणार आहे. प्रकाशाला थांब. अरे प्रकाश, थांब ना. चल जातो मी. जा. हा बोल ना. भक्तीने मला सगळं सांगितलंय की बेंचवर तू नव्हतं नाव लिहिलं, संत्याने नाव लिहिलं होतं. मला माफ कर. त्यात काय एवढं? तुला राग नाही ना आला? मला तर काय सवय आहे. ही घे तुझ्या विज्ञानाची वही. आणि हा, पेपर जवळ येतात ते, अभ्यास कर. होय. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल. काय रे आई खाल्या? हा, माज आला का तुला? हा, गचुटूस माज आला? माज आलाय का तुला? हे बघ संतोष, नाव तूच लिहिलं होतं, तरी सुद्धा मी विषय संपवायचं ठरवलं होतं ना. आता विषय संपव. ए, मला नाही संपवायचा विषय काय? कोण कुठला रस्त्याच्या कडेला पैदा झालेला बाळ खाऊ तू? काय घाल्यांनो, काय बघता? हाना नाही आला? त्या हजार मी आला बिला ना, वाटच लागणार आहे. चल चल चल. किसनराव, 10-15 मिनिटं झाले, सोडायची का पट्टी आता? वय डॉक्टर, सोडा तुम्ही पट्टी, तवर मी जाऊन येते निवेदाला. चल लाले. चला किसनराव, निघतो मी आता. आपली काळजी घ्या. किसनरावचं घर हेच का? हा, काय झालं? किसनराव, प्रकाश तुमचाच मुलगा आहे ना? वय वय वय. का, काय विचारता? बॅग घ्या. हा, हे काय दप्तर आहे? शाळेचं दप्तर ठेवा. स्वतःला सावरा आधी. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. दप्तर आहे? आणि माझा पक्का कुठे आहे? तुमचा प्रकाश सांगतो. तर पकाचंच दप्तर आहे. पका कुठे गेला? साहेब, ओ साहेब,
ओ साहेब, बॅग दिली, हा पक्या कुठे गेला? बघा बघा लाल शेंदराच्यात तूर दगड देवात आज गणला नाही धावला तू हकेला तुला मी किती मानला हक काळ जाच की लागू दे तुझ्या दगडाच्या काळजा तू धावर तू आता तरी पावर तू हाक माझी ऐकुनी तुला फुटू देर पाजर आज दाटला अंधार काळा उजेडाची आसर जळून गेलं सार आज उरला या भासर तू धावर तू आता तरी पावर तू हाक माझी ऐकुनी तुला फुटू देर पाजर अगं तिथं देव हाय. अगं देवाची पूजा करतात. पूजा केल्यावर देव खुश होतोय बघ आणि आपल्याला पाहिजे ते देतो बघ. दादा म्हणायचा देवाला मनापासून मागितल्यावर देव आपल्याला काय बी देतो. मी तुला मनापासून मागते. तू मला माझा दादा परत देशील ना रे? सांग ना, देशील ना मला माझा दादा परत?